नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. वाट माझी या घराची या कवयित्री शिवानी गोखले लिखित व बुकगंगा पुणे निर्मित पुस्तकाचं प्रकाशन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे झाले. अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद मराठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच स्वतः कवयित्री सौ शिवानी गोखले सोबत मृणालताई पेंडसे, मराठी ग्रंथसंग्रहालय उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजीव ब्रह्मे, शिवानीताईच्या मातोश्री व बहीण व्यासपीठावरती प्रकाशनाच्या वेळी उपस्थित होत्या. कवितेतले गुण दोष यावर त्यांनी विस्तृत भाष्य केलं. बुकगंगा प्रकाशनचे संस्थापक मंदार जोगळेकर हे देखील येथे उपस्थित होते. बुकगंगाच्या एकूण प्रवासाची रोमहर्षक कहाणी त्यांनी रसिकांना ऐकवली. बुकगंगाकडून पुस्तकांचा संच भेट देऊन यावेळी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. भरतनाट्यम नृत्यगंगा संध्या दामले यांनी शिवानी गोखले यांच्या कवितावरती आधारित काव्यभाव हा कार्यक्रम यावेळी सादर केला. उपस्थितांची उत्तम दाद या कार्यक्रमाला मिळाली. तर अस्मिता पांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ठाण्यात भव्य शोभायात्रा. ठाण्यात श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि राजस्थान श्वेतांबर मूर्ती पूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, माजी महापौर नरेश मस्के, भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, समाजसेवक महेंद्र जैन, जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज, परमपूज्य एस विजय महाराज, परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी, परमपूज्य पथके, चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसेच ऋषभ देवजी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार, उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुन कुमार परमार, सेक्रेटरी अशोक कुमार गुंगलिया, उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा, कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख, उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड, ट्रस्टी महिपाल मंडेसा, रमेश कुमार ठेलेरिया बोरा, महावीर चंद्रजी पूनमिया, संपतराज कुंकू चोपडा,
सुरेश कुमार छाजेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विविध वाद्य सामील झाले होते. जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबतच जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते. अहिंसा परमो धर्म, जगा आणि जगू द्या, मानवता हाच सर्वात मोठा धर्म इत्यादी संदेश या रॅलीतून देण्यात आले. या शोभायात्रेमध्ये विंटेज कार, बाईक रॅली, सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रॅक सुद्धा सहभागी झाले होते. त्याप्रसंगी श्री थाना अचल गच जैन संघ, चंद्रप्रभू जैन मंदिर, श्री थाना कवी ओ देवरासी जैन संघ, श्री ऋषभ अजिल जिनालिया, श्री वर्धमान स्थानक वांशी जैन संघ तलावपाली थाना, श्री बाग विशा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजक तपागच जैन संघ थाना, श्री दिगंबर जैन संघ थाना, श्री टेंभिनाका अचल गज्जैन संघ थाना, श्री अजरामर स्थानक वासी 36 कोटी जैन संघ थाना, श्री हलारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजन संघ थाना, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज ठाणा, श्री 8 कोटी नानी पक्ष स्थानक वासी जैन संघ थाना, श्री संकेश्वर तीर्थधाम कासरवडवली ठाणे, श्री वसंत विहार जैन संस्थान ठाणा, श्री लोढा अमराज जैन सर्कल संघ कोलशेत रोड ठाणे, श्री धर्मजीत वर्तकनगर जैन संघ महावीर धाम ठाणा, श्री जैन परिवार कासारवडवली इत्यादी संघाचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते. शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही. खरी शिवसेना मी वाचवली, त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले. मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरती टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ डागली. काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले. तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात, आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत. यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळं माझे उमेदवार, नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात, पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात. पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो. गेल्या 10 वर्षामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने काम करणारा खासदार मिळाला. आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. काही लोक ठाण्यात आलेत, कुठेतरी फिरले, काही केलं हे माहीत आहे. त्याबद्दल मी नंतर सांगेन. अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे. आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा केल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे यासाठी योजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात महिलांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. शक्ती जी आहे ही आपली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढे लावून चाललेली आहे. आपल्या महिला कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिला नाहीत. आज अगदी वैमानिकापासून फायटर प्लेन पासून अगदी युद्ध नौकेपासून मेट्रो पासून या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला भगिनी आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, महिला आघाडी शिवसेनेची रणरागिणी आहे.
आणि रणरागिणी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या आपल्या रणरागिणी देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून या सर्व रणरागिणी शक्तिशाली लेखी इथे एकत्र आलेल्या आहेत, एकवटल्या आहेत. आणि म्हणून पूर्वी जाहिरात यायची, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. आणि आज मी आपल्याला सांगतो, आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. लेक लाडकी लखपती असेल, 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत जन्म झाल्यापासून 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर 50% एसटी मध्ये सवलत दिली. प्रवास करता की नाही 50% मध्ये. आता ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांचे पती सांगतात, मी घरी थांबतो, तू अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून ये. आणि तुमच्यामुळे जी एसटी घाटात होती ती फायद्यात चालू लागली. आपण त्याचबरोबर आज महिला सक्षमीकरण, महिला धोरण, आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं खेळतं भांडवल 15,000 होतं ते 30,000 आपण केलं. CRPचं मानधन 3,000चं 6,000 केलं. आणि त्याचबरोबर यापुढे बँकांची जे कर्ज आहे, हे कर्ज देण्याची मुदत म्हणजे कर्जाची रक्कम पहिली 1 लाख होती, 5 लाख होती, 10 लाख होती, आता आपण ते 50 लाखापर्यंत आपण वाढवतोय. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना या देशातल्या महिला भगिनींसाठी केल्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.